नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचे सदस्य नाही? तर ऑप्शन आहे मित्रांनो, नेपाळ, चीन, बांगलादेश आणि श्रीलंका. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, चीन. चीन हा देश सार्क संघटनेचा सदस्य नाही. यामध्ये 8 सदस्य देश आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका असे 8 देशाचा समावेश आहे सार्क या संघटनेमध्ये. मुख्यालयाचे काठमांडू, नेपाळ येथे आहे आणि स्थापना 8 सप्टेंबर 1985 मध्ये स्थापना झालेली होती. प्रश्न क्रमांक 2, सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे 1942 ते 46, 1930 ते 1934, 1919 ते 1924, 1920 ते 1922. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1930 ते 34. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी 1930 ते 1934 हा आहे. सविनय कायदेभंग चळवळ ही महात्मा गांधीजींनी भारतीय जनतेस संविधान कायदेभंगाचा आदेश दिला 14 फेब्रुवारी 1930 रोजी. एप्रिल 1930 रोजी दांडी यात्रा समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला व सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात केलेली आहे. एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ पूर्ण मागे घेतली. प्रश्न क्रमांक 3 आहे, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये टिंबटिंब असतो. तर ऑप्शन आहे खूप अधिक, खूप कमी, तेवढाच, थोडा कमी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, खूप अधिक. ध्वनीचा वेग हवेपेक्षा खूप अधिक असतो, कारण विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना ध्वनीचा वेग वाढत जातो. त्यामुळे ध्वनीचा वेगाचा हवेपेक्षा पाण्यामध्ये खूप अधिक असतो. प्रश्न क्रमांक 4 आहे, 101 ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4, वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर 101 ही घटना दुरुस्ती याच्याशी संबंधित आहे. 1 जुलै 2017 पासून भारतात GST कर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. GST स्वीकारणारा फ्रान्स हा पहिला देश. प्रश्न क्रमांक 5, भारतात पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, निर्मला सीतारामन यांनी भारतात पहिले डिजिटल अर्थसंकल्पना मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, आर्य महिला समाजाचे संपादक खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पंडिता रमाबाई हे आर्य महिला समाजाचे संपादक आहे. प्रश्न क्रमांक 7, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. बघू आपण किती अभ्यास करताय तुम्ही. प्रश्न क्रमांक 8, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन आहे 1678, 1680, 1674, 1684. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1674. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला आणि तो शिवनेरी या किल्ल्यामध्ये झालेला होता. 1640 त्यांचा विवाह झालेला होता सईबाई सोबत आणि 1665 मध्ये पुरंदरचा तह आणि 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. प्रश्न क्रमांक 9, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे पुणे, अहिल्यानगर, रायगड, नाशिक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्र राज्यात आहे. ते पुढील प्रमाणे आहे: भीमाशंकर आंबेगाव पुणे, वैद्यनाथ वरळी बीड, घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर, त्र्यंबकेश्वर नाशिक, औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10, वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर ऑप्शन आहे डॉक्टर युराना, डॉक्टर सुभाष बोस, डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर जगदीशचंद्र बोस. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर जगदीशचंद्र बोस.
प्रश्न क्रमांक 11. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांना संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन आहे संसद, पंतप्रधान, लोकसभा, मुख्य न्यायाधीश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संसद. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदला असतो. प्रश्न क्रमांक 12. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? तर ऑप्शन आहे नाबार्ड बँक, महाराष्ट्र बँक, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नाबार्ड बँक ही कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक आहे. याची स्थापना 12 जुलै 1982 मध्ये झाली होती आणि ती मुंबई या ठिकाणी. याची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारसीने झालेली आहे. आणि प्रश्न क्रमांक 13. ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर ऑप्शन आहे 1 SMTP, सेकंड ऑप्शन आहे HTTP, थर्ड ऑप्शन आहे TCP आणि फोर्थ ऑप्शन आहे FTP. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 SMTP. त्याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो सिम्पल मेल ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. हा इंटर सर्व्हरच्या दरम्यान ईमेल संदेशासाठी वापरला जाणारा प्रोटोकॉल आहे ईमेल प्रणालीचा. प्रश्न क्रमांक 14. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? तर ऑप्शन आहे 1829, 1836, 1856, 1866. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1829 मध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झालेला आहे. हा कायदा 1829 सालीचा कायदा विलियम बेंटिंग यांनी केलेला होता. प्रश्न क्रमांक 15. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? तर ऑप्शन आहे ए विटॅमिन अ, विटॅमिन ब, विटॅमिन क, विटॅमिन ड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन अ. रात आंधळेपणा अ जीवनसत्वाच्या अभावाने होतो. रात आंधळेपणा म्हणजे रात्री न दिसणे असे नाही तर कमी प्रकाशात न दिसणे होय. अ जीवनसत्वाचे सेवन केल्यास हा आजार बरा होतो. अ जीवनसत्वाचे स्रोत मांस, आंबा, गाजर, अंडी. रात आंधळेपणे हा अनुवंशिक आजार आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर ऑप्शन आहे कृष्णा नदी, गोदावरी नदी, भीमा नदी, कावेरी नदी. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कावेरी नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही. कावेरी नदी ही कर्नाटक राज्यातून वाहते. इतर नद्या महाराष्ट्रात शेजारी राज्यातून वाहतात. ही नदी उगम पावती ब्रह्मगिरी आणि याच्या उपनद्या आहे सुवर्णवंती, अवंकती, हेमावंती, भवानी. ही भारतातील 5व्या क्रमांकाची नदी खोरे आहे. प्रश्न क्रमांक 17. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन आहे मंगळ, बुध, गुरु, शुक्र. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. एकूण 8 ग्रह आहे. सर्वात मोठा गुरु आहे, सर्वात लहान बुध आहे. प्रश्न क्रमांक 18. भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन आहे विनोबा भावे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक. तर यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. भूदान चळवळ एप्रिल 1951 मध्ये महात्मा गांधी यांचे शिष्य विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती. ही तेलंगणा राज्याच्या पोचमपाली येथून सुरू झालेली होती. भूदान म्हणजे जमीन, दान म्हणजे देणगी. जास्तीत जास्त जमीन घेण्यास जमीनदारांना रोखण्याचा हेतू होता. प्रश्न क्रमांक 19. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे सोलापूर, अमरावती, पुणे, अकोला. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती. अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील कोणत्या राज्यात समान नागरिक कायदा आहे? गोवा, मेघालय, सिक्कीम यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा. भारतातील गोवा या राज्यात समान नागरिक कायदा आहे. राज्यघटनेतील कलम 44 मध्ये समान नागरिक कायदा याची तरतूद आहे. भारतामध्ये गोवा या राज्यामध्ये समान नागरिक कायदा लागू आहे. मार्गदर्शक तत्त्वेमध्ये समान नागरिक कायद्याचा उल्लेख आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा.